खूप आहे इथे ते बघा तुम्ही. वाव. So hey guys, welcome back to my vlog. हे आजच्या दिवशी आपण जाणार आहेत मंदिरात. चलो गाइस, आज महाकालच्या मंदिरात जाणार आम्ही, दर्शन करणार आहोत. कालचा दिवस पण भरपूर आपण दर्शन केलं त्या टेम्पलमध्ये. आज एकच फक्त महाकालचं दर्शन करणार मस्त. आणि बघूया आज पाऊस वगैरे लागणार आहे. काल पण पाऊस लागलेला. आज जाऊ सर्वांनी वाईट वन मॅचिंग केलेलं बघा, वन साईड आणि सगळे तयारी वगैरे झालेले आहे. आम्ही जरा लेट उठले, फक्त त्याची तरी 5 वाजता उठलेली. लवकर आंघोळ वगैरे केली, गरम पाणी ठेवलं आहे बघा. AC पण चालू आहे आणि मी 10 वाजता उठला. आणि बघ पहिली माहीत तयार झाली आहे ना ती यांची. ये ना ते ये बघ बी कुठे गेले. चल गाईस, चला आता आम्ही निघणार आहेत मंदिरामध्ये दर्शन करायला. बघूया किती लाईन लागली तुम्हाला. आलाय बघ, यश पण आलाय. चल गाईस, आता बघूया आपल्या मंदिरामध्ये किती गर्दी वगैरे पडलेली आहे. तर तुम्हाला दाखवतो. कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये, शेवटपर्यंत बघत राहील. जर मोबाईल आतमध्ये अलाउड असेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन. तर गाईस चलो बघूया किती आपल्याला दर्शन करायला भेटलं लवकर. आणि आपण दुसरे पण आपण दर्शन टेम्पल आहेत ते जाणार आहेत, आपण एक्सप्लोर करणार आहेत. तर तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉग मध्ये. तर चलो गाईस ब्लॉग गाईस. तर चला आता फायनली आम्ही आता डायरेक्ट जेवायला चालत, नाश्ता वगैरे नाही करायला. कारण आम्ही दर्शनाला आता जाणार आहेत. तर भरपूर गर्दी पण असणार आहे आणि भरपूर 3-4 तास जाणार आहेत. त्यासाठी मग आम्ही आता जेवण वगैरे घेणार. आता 11:30 वाजले आहेत. आम्ही जेवणार आहेत वगैरे. आम्ही ऑर्डर केले. थाली सर्वांना मागितलेली आहे आम्ही. थालीमध्ये पण बघा भात, डाळ, भाजी आणि गुलाबजाम सुद्धा आहे. गुलाबजाम नाही, सॉरी, रसगुल्ला आहे. तर काय ते बघा. तर काही सर्वांना आता जेवणच मागवलं डायरेक्ट. आता जेवण वगैरे घेऊया आणि नंतरच निघूया. सगळ्यात चलो आपण फायनली आता मंदिराच्या इकडे पोहोचलेले आहेत. तुम्ही बघू समोरच आहे आपल्या. हे बघा इकडे मंदिर सुद्धा आहे. आणि आता मंदिरामध्ये आता एंट्री करणार आहेत थोड्याच वेळाने. तर इकडे पब्लिक सुद्धा भरपूर वगैरे आलेले आहे दर्शनासाठी. तर चलो काय, आता आतमध्ये मोबाईल एंट्री आहे की माहिती नाही मला मोबाईलची. कारण हो ये काय. तर चला काय, आता मंदिरात भेटूया. तुम्हाला दाखवतो आहे बघा. भारत माता की जय. भारत माता मंदिर आहे इकडे. मंदिरात जाऊया आपण, दर्शन करूया पटापट. बोले उडाव. कुठे कुठे जायचं, कुठे जायचं आहे. जय श्रीराम. हे कैलाश मानसरोवर गाय. सर आपण आता दर्शन वगैरे केलेलं आहे आणि आता आपण पुढे चाललेले आहेत. पुढचे आपण दर्शन करणार आहेत. आणि पुढे तुम्ही बघू शकता आपण आता. हो खतरनाक काही इकडचा व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे, बघण्यासारखा आहे. फक्त इकडे आपला ग्रुप जोडीला त्या सिंगल येऊ नका. कारण सिंगल एवढी मजा नाही, पण ग्रुप जोडायला खूप मजा येते इकडे. तेव्हा गाईस किती मोठ्या मूर्त्या आहेत इकडे. चलो गाईस आता आतमध्ये जाऊया. तेव्हा गाईस आपली पब्लिक पण चाललेली आहे. चला मी गाईस. तर बघा तुम्ही बघू शकता इकडे मोठमोठ्या मूर्त्या आहेत बघा. हो भाऊजी हे बघ गाईस. आमचा भरपूर टाइमपास चाललेला इकडे. कारण फोटो वगैरे काढा भरपूर टाइम जातो इकडे सर्वांचे. कारण की फोटो काढायचे गाईस. आम्ही आता मागच्या साईडला जेव्हा मंदिर इकडे आहे ह्या साईडला. आता आपण मंदिराकडे चाललेलं आहे डायरेक्टली. हो खतरनाक. या तिकडचे व्ह्यू सुद्धा एक नंबर आहेत व्ह्यू. हे बघा तुम्ही बघू शकतात कशा प्रकारे. हो भोले बाबा. गाईस तर आता आपण मंदिरामध्ये एंट्री करणार आहेत. आपण मंदिराच्या बाहेर आहेत आता आणि आपण लाईन वगैरे लावणार आहेत. तुम्ही बघू शकतात बघा शंकराची प्रतिमा केवढी मोठी आहे.
आता चपला वगैरे ठेवून घेऊया आणि जाऊया डायरेक्ट मंदिरात. चलो या. सगळे चला, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. आपल्याला मस्त छान असं दर्शन वगैरे भेटलेलं आपल्याला इकडे. हे बघा तुम्ही बघू शकता, सर्वांना दर्शन वगैरे भेटलेलं. फक्त एक प्रॉब्लेम झालेला का आधीला आतमध्ये एंट्री नाही भेटली, कारण की तिचे कपडे जरा शॉर्ट होते. तर आधीला दर्शन नाही भेटलं, तर आतमध्ये घेतलं नाही तिला. तर आता आम्ही निघणार आहे, आपल्या रूमवर वगैरे जाणार. तुम्ही बघू शकता माझ्या पाठी मंदिर पण तुम्ही बघू शकता. हे बघा भरपूर लागते, ऊन सुद्धा भरपूर आहे. आता आपण निघतोय पडावर पडा, चप्पल वगैरे घेतात आहे. चला गाईस, गर्दी भरपूर आहे इकडे, गर्दी बरीचशी गर्दी लागली इकडे गाईस. हे बघा तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेर मोठ्या प्रतिमा आहेत आपल्या शंकराच्या. हे बघा गाईस, गर्दी पण भरपूर आहे इकडे. तर गाईस इकडे गणपती बाबाची सुद्धा मूर्ती आहे, मोठी मूर्ती तुम्हाला मोठे. हे बघा भारी वाटते ना. चल पाणी प्यास लागलं ना. चलो गणपती बाप्पा मोरया. हे बघा गाईस, आधीला भेटलं ना दर्शन. आधीकडे आपले चपल ठेवले तिकडेच उभी होती. हे बघा बजरंगबली पण आहे तिकडे मोठे. बाकीचे पण तुम्हाला दाखवतो. बरेचसे अशा मोठ्या अशा मूर्त्या वगैरे आहेत, तुम्ही बघू शकतात माझ्या समोरच आहेत. हे बघा बऱ्याचशा मोठ्या मूर्त्या तिकडे. हे बघा तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मूर्त्या अशा बनवलेल्या तिकडे. सो गाईज आपण आता चाललेल्या आहेत शिप्रा नदीला. आम्ही कपडे वगैरे चेंज केले आहेत सर्वांनी, कारण पाऊस वगैरे आलेला. तर आम्ही रूमवर वगैरे गेलेले. तर गाईज आता आम्ही संध्याकाळची आरती घेणार आहे आणि आता डायरेक्ट आपण आंघोळ वगैरे केली रूमवर जाऊन. आणि आता आपण आरतीचा म्हणजे टायमिंग आहे किती वाजता टायमिंग आहे? 6चा टायमिंग आहे आरतीचा. आता आपण निघालेले आहेत, आता जवळच आहे, 5 मिनिटावरच आहे रूमपासून. आम्ही पहिल्या चुकीच्या रस्त्यावर गेलेले, आता चाललेले आहेत आम्ही. बरं आम्ही विचारून आम्ही आता नदीकडे पोचलेलो आहे, चिपरा नदीच्या इकडे. तर चलो काय आता तिकडेच भेटूया, बघूया कशा प्रकारे काय आहे तिकडे पुढे. सो गाईज आम्ही फायनली आता आरती घेणार आहेत. आम्ही आरतीसाठी महाराजांशी बोललेले आहेत आणि आता आम्ही आरती वगैरे घेणार आहे. बघा सगळं आपली मंडळी म्हणजे एकसाथच आरती करणार आहे, एक आरती करून घेणार आहे यांच्याशी आमची. चलो गाईज, बाकीचे आहेत मागच्या साईडला सर्व. बघा इकडे आरती चालू आहे आणि आता आपण सुद्धा आता आरती वगैरे करणार आहे तिकडे. तुम्ही बघू शकता हां शिप्रा नदी आहे बघा, तुम्ही बघू शकता. हे बघा गाईज भरपूर गर्दी वगैरे लागलेली इकडे आरतीसाठी आहेत. आणि बाकीचे मागच्या साईडला हे तुम्हाला दिसत आहेत, ते आरतीसाठी थांबलेले आहेत मागे. जसं तुम्ही बघू शकता आरती चालू आता.
गाईज आम्ही आता शिप्रा नदीवर आता आरती वगैरे केलेली आहे सर्वांनी आणि सर्वांना आम्हाला वाटलं नव्हतं की आम्हाला आरती भेटेल वगैरे पण भर पावसामध्ये आम्हाला आरती सुद्धा भेटलेली आहे इकडे आणि भरपूर असे मंदिरात साईडला नदीच्या किनाऱ्यावर भरपूर मंदिरं वगैरे आहेत तिकडे सुद्धा आरती मंदिरामध्ये बघा आरती चालवल्या आहेत बघा समोर तुम्ही बघू शकता बघा ढोल वगैरे वाजतात आहे तर काय आता आम्ही चाललेलो आहेत शिप्रा देवी मातेच्या मंदिरामध्ये आरती केलेला आता आम्ही नदीच्या किनारी आम्ही आता आरती केलेली आता आतमध्ये जाणार मंदिरामध्ये चला काय आतमध्ये गायचं आता आम्ही आता हरसिद्धी मंदिरात पोहोचलेले आहेत आणि बराच पाऊस लागलेला आहे भर पावसामध्ये आम्ही फिरतात पण भारी वाटते आरती वगैरे भेटतात आम्हाला बघू शकता दिवे लावायला लागलेले बघू शकतात दिवे वगैरे लावायला लावलेले आहेत आणि आम्ही जरासे 10-15 मिनिटं लेट झालेत कारण की आम्ही नदीवर सुद्धा आम्ही आरती वगैरे घ्यायची त्यासाठी चला चला हो इला 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 गाईस तुम्ही बघू शकतात गुफेच्या आतमध्ये हे बघा गुफेच्या आतमध्ये देवी हा ताई पाय पडा पाय पडा पाय पडा बहुत ठंडी बहुत ठंडी घामाघूम झाल्या घामाघूम घामाघूम पावसाने घामाघूम भाई कसं वाटते पाऊस पडतो बाहेर एक नंबर काही दर्शन पण एक नंबर झालं आपली आणि आता आपण दुसरे दर्शन आहेत छोटी छोटी मंदिरं आहेत कालिका मातेची आईचं आहे संतोषी मातेची आईचं आहे गणपती बाप्पाचं आहे ते सुद्धा आपण करून घेऊया चला आता पण आपण देवला चालत तुम्हाला दाखवतो काय भारी गणपती आईचे म्हणजे जे रूप आहे आईचं ते बघा तुम्ही वाव कालिका आईचं सुद्धा मंदिर आहे तुम्हाला दाखवतो कालिका आईचं रूप भारी एक नंबर असते काय रूप आहे तुम्हाला दुसरं पण दाखवतो दुसरं पण मंदिर आहे आता बजरंगबलीचं मंदिर आहे हे बघा बजरंगबलीचं मंदिर आहे जायचं सर्व दर्शन वगैरे आमचे झालेले आहेत आणि दर्शन झालं आम्हाला रूमवर जायचं पण इकडे आम्हाला रस्ताच न समजत कुठे चालत आम्ही जिकडे पण जातात फक्त मंदिरामध्येच एंट्री होतात सर्वांची तर कुठे कुठल्या मंदिरामध्ये आम्ही कुठल्याही मंदिरामध्ये घुसतात हे बघा सर्व सर्व भिजलेले आहेत हम लोग को भीग दिया है इसलिए हम लोग को कैमरे में लेता नहीं है तर काय आता बघूया आता कुठल्या मंदिरामध्ये चालले आता माहिती ना चालल्यात आहेत फक्त आम्हाला रोड जसाही आम्हाला रोड भेटतो तसं आम्ही चाललेले आहेत पुढे पुढे आणि काय जेव्हा राहिले ए बा आम्ही आपण ऑटोच होते ए बा आपण ऑटोच होते काय बघा